बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्या कोणाचा फोन आहे? नाही. बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आणि पाचोड पोलिसांनी पैठण तालुक्यातील विहामांडवा पाचोड रस्त्यावर ताब्यात घेतला आहे। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या विहामांडवा परिसरामध्ये रेकॉर्डवरील पाहिजे असलेल्या फरार आरोपी आणि अवैध धंद्याची माहिती घेण्यासाठी शनिवारी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास रवाना झाले असता त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की पैठण पाचोड रस्त्यावरील हॉटेल मराठा खानावळ या हॉटेलसमोर एक व्यक्ती बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल कमरेला लावून फिरत आहे। माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांना या घटनेविषयी माहिती देऊन विहामांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते यांना सोबत घेऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी दाखल झाले। यावेळी संतोष रायभन भोसले याची पंचासमक्ष झडती घेतली असता संतोष रायभन भोसले याच्याकडे विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा पिस्टल मिळून आले आहे। त्याच्या विरोधात पाचोड पोलीस ठाण्यात आचारसंहितेच्या काळात विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस ज्याची किंमत एकूण 26,000 रुपये असल्याने हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक राम बाराहते, कर्मचारी शिरसाट, वाघ, घाटेश्वर, तरमाळे, वाहन चालक तांदळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोड पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे। सिद्धार्थ मगर, एमसी न्यूज, पाचोड, पैठण।